आता आपण बघूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार। धनंजय मुंडे वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी उचलले, सुरेश धस यांचा आरोप। कृषी विभागातील घोटाळ्याची चौकशी व्हावी, अंजली दमानी यांची मागणी। तर सतीश भोसले विकृत माणूस, धसांनी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं, अन्यथा सुरेश धसांच्या राजीनाम्याची मागणी व्हायला हवी, दमानी यांचं वक्तव्य। पंकजा मुंडे फक्त टिप्पणी करतात, त्या लढत नाहीत। महिलांबरोबर काही चुकीचं होत असेल तर पंकजा मुंडे का लढत नाहीत, अंजली दमानी यांचा पंकजा मुंडेंना सवाल। बीडमधील मारहाणीच्या आणखी 2 घटना समोर, व्हिडिओ व्हायरल। घरात घुसून अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर, मारहाणीत 2 जण गंभीर जखमी, 3 मार्चची घटना। बीड जिल्हा रुग्णालयात मारहाणीची दुसरी घटना घडल्याची माहिती, सुरक्षा रक्षकांकडून एकाला काठीनं मारहाण, 23 फेब्रुवारीची घटना। बीडमध्ये उद्रेकाची परिस्थिती, राज्यात कायद्याचा धाक राहिला आहे का, विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। बीडच्या रॅलीत काँग्रेसचे नेते जरी शरीराने उपस्थित नसले तरीही सगळे मनाने हजर, रॅलीत जनसामान्यांचा मोठा सहभाग, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। सद्भावना रॅली उशिरा सुचलेलं शहाणपण, काँग्रेस अजगर, संजय शिरसाटांची टीका। तर मंत्री झाल्यानं शिरसाट उत्साहातून वक्तव्य करतायत, हर्षवर्धन सपकाळांचं उत्तर। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पुरंदरच्या निरा तालुक्यात बंद, निरा येथील व्यापारी आणि ग्रामस्थांकडून बंदची हाक, हत्येचे फोटो समोर आल्यानंतर बंदची हाक। एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये रोज युद्ध सुरू आहे आणि ते रोज दिसतंय, ठाकरेंवरील टीकेला संजय राऊतांचं उत्तर। फडणवीसांप्रमाणे ठाकरेंनी गैरकारभाराला स्थगिती दिली होती, राऊतांनी करून दिली आठवण। लाडकी बहीण योजना फसवी आहे हे निवडणुकीनंतर दिसलं, संजय राऊतांचा सरकारवर आरोप। महिला मंत्री 2100 रुपये देणं शक्य नाही म्हणतात, ही फसवणूकच, राऊतांचा आदिती तटकरेंवर आरोप। प्रताप सरनाईक यांची MSRTCच्या अध्यक्षपदी वर्णी, प्रशासकीय अधिकारी संजय सेठींच्या जागी सरनाईकांची वर्णी, सरनाईकांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारपर्यंत निघणार। वाशिम जिल्हा 750 किलोमीटर लांब होता, त्यामुळे तिथल्या लोकांना न्याय देणं शक्य नव्हतं, वाशिमच्या पालकमंत्री पदावर मुश्रीफांची प्रतिक्रिया।